हाय फ्रेंड्स, ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहे नाचणीच्या पिठाचे थालीपीठ कसे बनवायचे। बघा किती मस्त दिसतात आणि खूप छान लागतात आणि मुलांना द्यायसाठी टिफिनला खूप छान आहे, झटपट होते बघा आणि पौष्टिक सुद्धा आहे। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण ते बनवणार आहे नाचणीचे थालीपीठ। तर ते कसं बनवायचं चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे सगळ्यात आधी गॅस चालू करून घेत आहे। त्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे। आता यामध्ये 1 चम्मच जिरे, चवीनुसार मीठ, आता इथे पाणी गरम झालेलं आहे। यामध्ये आता मी इथे नाचणी घेतलेली आहे 1 वाटी, ते घालून घेणार आहे। आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। वाफ काढायची आहे आपल्याला या पिठाची बघा। एकजीव आपलं हे पीठ झालेलं आहे बघा। तर आपण गॅस बंद करणार आहे आणि ह्याच्यावरती 10 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहे। आता याच्यावरती झाकण ठेवून गॅस बंद करून घेतला आहे मी। 10 मिनिटाची वाफ काढायची आहे। 10 मिनिटाची वाफ निघालेली आहे, बघू शकता। तर आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। बघा इथे मी सगळं पीठ काढून घेतलेलं आहे इथे बघा। आता यामध्येच मी तेलामध्ये तीळ, कोथिंबीर, हळद, चवीनुसार लाल तिखट, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली मिरची, कांदा, इथे माझ्याकडे थोडंसं गाजर होतं, ते खिसून घेतलेलं आहे। तुम्हाला जे आवडतं त्या भाज्या सुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता। आता हे आपण मिक्स करून घेऊया। आपल्याला पाणी न घालता मळायचं आहे। त्यात कोथिंबीर, कांदा, गाजर याचं पाणी सुटतं बघा। छान असं आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। बघा या पद्धतीने आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। जास्त पातळ नाही करायचं, जास्त घट्ट नाही करायचं, या पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे। चला आता आपण थालीपीठ थापूया। इकडे आता मी तवा गरम करायला ठेवला आहे। आता आपण थालीपीठ थापून घेऊया। हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि याचा गोळा आपण घेणार आहे बघा या पद्धतीने। तुम्हाला जेवढ्या करायचे असतील तेवढा तुम्ही गोळा घेऊ शकता। त्याच्यावरती मी थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे बघा। आपल्याला हे हलक्या हाताने आपल्याला हे थापून घ्यायचं आहे। खूप मस्त लागतं ते, एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही। या पद्धतीने आपल्याला थापायचे आहे बघा। तुम्हाला जेवढ्या आकाराचे हवे आहेत तेवढ्या आकाराचे तुम्ही छोटी मोठी असे थापू शकता। या पद्धतीने करायचे आहे। मध्ये होल एक मारून घेऊया जेणेकरून आपल्याला तेल सोडता येईल तिथे। आता मी याच्यावरती आपण याला तूप लावून घेणार आहे बघा या पद्धतीने।
घालून घ्यायचं आहे. बाकी तो मस्त असं निघतोय. आता झाकण ठेवायचं आणि छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तोपर्यंत मी आता दुसरं तयार करते. इकडे बघूया. बघा किती मस्त अशी वाफ निघलेली आहे त्याची. आता वरून सुद्धा आपल्याला तूप सोडून घ्यायचं आहे. मस्त असं उलटून घेऊया. छान लागतं ते थालीपीठ. तुम्ही एकदा नक्की करून बघा. मस्त असे होतात. आता पलटी मारून घेऊया. बघा की मस्त असा खरपूस भाजला गेला आहे. बघू शकता तुम्ही. मस्त असे लागतात. तुम्ही एकदा नक्की करून बघा. तर तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बघा या पद्धतीने मी करून घेतलेले आहेत सगळे. बघा मस्त असा आपला हा भाजला गेला आहे. आता आपण ह्याला एका जाळीवरती काढून घेणार आहे, जेणेकरून हा एकदम असा मऊ नको व्हायला. इथे एक जाळी आहे माझ्याकडे, त्याच्यावरती ठेवून घेऊया. मस्त लागतात हे थालीपीठ. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आता याच पद्धतीने आपण दुसरा सुद्धा घालून घेणार आहे. मस्त असे होतात. झाकण ठेवूया. काढून घेऊया. मस्त असं आपलं थालीपीठ भाजलेलं आहे त्याच्या बाजूने. आता या साईडने आपण तूप लावून घेऊया. पलटी मारू. बघा किती मस्त असं आपला भाजला आहे थालीपीठ. त्याला सुद्धा आपण तूप लावून घ्यायचं आहे. नाचणीचे थालीपीठ हे खूप पौष्टिक आहे. तुम्ही लहान मुलांना सुद्धा देऊ शकता. खूप जास्त छान लागतात. बघा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर धन्यवाद. नंतर भेटूया न्यू रेसिपी सोबत.